अमोल भाऊंचा जो प्रयोग आहे हा संपूर्ण SCT वैदिकच्या इतिहासामधला पहिला प्रयोग आहे. यासाठी त्यांना पहिला टाळ्या वाजवल्या पाहिजे आपण, कारण त्यांनी खर्चाकडे न बघता त्यांनी जीवाकडे बघितलं, झाडांची जीव वाचले. मग ही जमीन टाकून नोकरीला हा काय पगार होता? तिथं 75,000 बाबा किती किती पैसे कमवून आणले होते त्यांनी? सगळे उडवले बागातच. 60-65 लाख रुपये जमिनीतच घातले अख्खे. तर ज्यांना शेंडा जास्त दिसू हा, हा. राहिला ते झाड ट्रेस मध्ये गेली होती. पूर्ण स्ट्रेस मध्ये होते. पूर्ण काय म्हणजे डायरेक्ट फळ पिवळे पडले, पानं पिवळे हा. पडले, काड्या डायरेक्ट जळून गेल्या होत्या. बर या झाडांनाच पूर्ण म्हणजे एकराचाच डोस सगळा आहे या झाडांनाच द्यायला लागला. किती जणांना? या 35 झाडांना सगळे स्ट्रेस मध्ये गेले, 35 झाड हा. होते पूर्ण. हा. एका झाडाला म्हणजे ते कॅरेट भर दिलं होतं टाकून अंदाजे. किलो बिलो नाही राहत, कॅरेट डायरेक्ट 4-5 झाडं मिळते तेच ओतून मोजून मापून नाही करायचं सिस्टम. त्या झाडांना एक्स्ट्रा जसं रेग्युलर टाकतो आपण त्याच्या दुप्पट तिप्पट टाकलं. हा हा तर झाडावर माल किती होते तेव्हा स्ट्रेस मध्ये गेले तेव्हा? तेव्हा म्हणजे 180-190. या झाडावर हा 180-190 फळं. फळं होती आणि साईज काय होती? साईज 200 ग्रॅम 200-300 ग्रॅम 300 ग्रॅम सगळे 1.5 कॅरेट निघाला होता तरी पण. या झाडांवर हा या म्हणजे ज्या झाडांवर जास्त माल होता ते स्ट्रेस मध्ये गेले होते. हा शरद किंग व्हरायटीचं 11 महिन्यामध्ये फळ धरलं आणि म्हणजे वयाच्या वयाची. 6व्या महिन्यामध्ये तुमचा माल हार्वेस्टिंगला होता तेव्हा झाडाचं वय होतं 16-17 महिने आणि झाडावर माल होता 25 किलोपेक्षा जास्त. जास्त. म्हणजे ह्या झाडांवर धरायचा 25-30च्या आसपास. हा त्यांना नव्हता ओव्हरलोड, अख्ख्या बागालाच ओव्हरलोड होता. हे कसं ते काय? कसे वाचले मला याचा प्रश्न पडला. हे गेले याचा नाही प्रश्न मला. हा, वयाच्या मानाने. तुमच्या गर्भामध्येच एखादं बाळ 2-3 व्हावं असा प्रकार आहे हा. अजून तिचं वयच नाहीये. का तुमचे 35च झाडं कोमात का गेले, बाकीचे का नाही गेले 3 ते गेले. मला ऐकायचंय खरं. तुमचे फोटो पाहिले मी, एखादा कोमात जाईल ते फोटो पाहून वय सांगितल्यावर. बरोबर आहे ना? झाडांच्या फांट्या अक्षरशः तुटल्या होत्या. तुटणारच ना, त्यांचं वयच नाही ना बाळ तेवढं धरायचं. आता आपण रस्त्याने ज्या बागा बघत आलो तुमच्या बंधूंच्या, त्या पण बागा बऱ्या आहे, म्हणजे इतर जनरल पब्लिक पेक्षा चांगले आहे. त्यांनी फक्त ओनली वन कृषी अमृतच वापरलं. दुसरं वापरलेलं काय? कृषी अमृत हा, ना? वापरलेलं. की त्या बागांचा मागच्या वर्षी किती माल निघाला होता? त्यांचा ज्यांनी म्हणजे पूर्ण वापरलं ना त्यांचा 8 टन निघाला होता आणि ज्यांनी काहीच वापरलं नाही ना त्यांचा 4 टन निघाला होता. सगळ्यात झाले संगत. हा. पण ते 13 किलो निघाला. तुमचा इकडे किती निघाला? 26. त्यांचा किती निघाला? 13. आणि जे ज्यांनी काहीच नाही वापरलं, केमिकल केलं, त्यांचा किती निघाला? 6 किलो 4 टन निघाला. किती फरक पडला? RMPS त्याचं मी पावडर कालवली. हा. किती कालवली तेवढ्या याच्यामध्ये? ती काय आपण 3-3 किलो. त्या 35 झाडांना हा अजब रसायने हो तुमच्यामध्ये. तेवढ्या त्या याच्यामध्ये एक तुम्हाला म्हटलं ना एक एकराचा डोस केला होता. एकराचा डोस 35 झाडांना केला. म्हटलं आता हे मरूच राहिली या सगळ्या एकराचा. 35 झाडांना कुणी टाकतं का? शेखर सर कोमात जायला लागली होती ना ती. म्हणजे तुम्हाला त्यांचा जीव महत्वाचा वाटला. तुम्ही LSQ पण केलं त्या झाडांना. किती ग्रॅमचं केलं होतं? 3-3 पाकिट 18 ग्रॅमची. 1800 ग्रॅम त्या 35 झाडांना. लोक आगोरी प्रयोग वेगळे करता उलटे. यांनी यमाच्या दरवाजामधून त्यांचे प्राण काढून आणले. तुम्ही सावित्री आहे या सत्यवानांची. हो एकराचा डोस माझा जो आहे ना ते मॅक्झिमम माझ्या 2 एकराचा डोस हे 35 झाड या वर्षी काढून.
ते जर मेले असते दिला असता का तेवढे पैसे? तोच हिशोब मी करणार होतो. मी म्हणलो ना मगाशी, हे कॅल्क्युलेशन. विद्यार्थी मला जरा अवघड भेटला, जास्त उंचीचा विद्यार्थी का. मग या 35 झाडांनी तुमचा 2 एकराचा डोस काय केला? दोन डोस, एकराचे दोन डोस काय केले? कम्प्लीट करून या बात आहे, याला म्हणतात बिझनेस. येस. अख्ख्या महाराष्ट्राला अमूलचा अभ्यास शिकणं गरजेचं आहे. आणि जर महाराष्ट्राने हा अभ्यास जर नाही शिकला तर अख्खा महाराष्ट्र अडाणी असं म्हणायचं. शक्य तुम्हाला नाही. येतानीच म्हटलं तुम्हाला जे बरोबर आहे. झाड आहे ते ओळखून दाखवा बागा. बरोबर आहे, कारण त्याच्यामध्ये आता काय फार उणीवच तुम्हाला त्याच्या शेजारी आणून दाखवलं तरी तुम्ही मान्य करता नाही करणार कोणीच मान्य, कारण याच्यामध्ये कुठलेच लक्षणं नाही. लक्षणच नसेल तर कसं ओळखणार? ते मेलेच होते डायरेक्ट. नाही वाटलं असतं तुम्ही मागच्या वर्षी पाहिलं असतं ना तुम्ही मेलेले. आता काय त्याला काही टाकलं तरी बरं. तुम्ही एक तर आगोरी विद्या शिकून आले. मी शेतीमध्ये आगोरी विद्या केला, पहिला प्राणी पाहिला. केमिकल मध्ये करीत होतो आधी बर का. केमिकल मध्ये आगोरी विद्या. हा, खत भरपूर टाकायचं, मटेरियल भरपूर टाकायचं. बस, हा 2 चांगले 4 टाकायचे असं होतं. तोच कार्यक्रम इकडे चालू आहे. नाही मग तो इकडे डायव्हर्ट करून टाकला. हे 35 झाडांना जर काही केलं नसतं हे 100% नेले असते. बरं, डाग पडला असता अख्ख्या वावरामध्ये. अख्ख्या डाव. ते बारीक बारीकच राहिले असते, ते काही मागच राहिले असते. आणि मग ते वीक राहिले असते. भला आपण किती वापरलं असतं मग तुमचा त्याला याच्यावर पाहिला आला असता. मग पुढं स्प्रेडिंग झाला. त्या बात आहे, त्या म्हणजे हे जे आहे ना, हे अभ्यास पाहिजे त्याच्यामध्ये. याचा त्याचा सल्ला घेण्यापेक्षा माझा वैयक्तिक मत, स्वतः ट्राय कर. थोडा घाट्यात जाईल पण परफेक्ट एकदम 100%. आयुष्याचा निर्णय मिळाला ना, हा. पण ते लोक करत नाही. 15 वर्ष कुठे सर्व्हिस केली? पुण्याला थर्मॅक्स मध्ये. हा, थर्मॅक्स कंपनी बॉयलरची. ही जमीन इथं, मला इथं 6 एकर आहे. ती जमीन घरी कोण कोण करायला? मी एकटाच आहे. मग ही जमीन टाकून नोकरीला हा, काय पगार होता? इथं 75,000. बाबा, किती पैसे कमवून आणले होते त्यांनी? सगळे उडवले बागातच. घरी 60-65 लाख रुपये जमिनीतच घातले अख्खे. किती सुंदर घरटं बनवले बघा ना. पिलं उडून गेले, घरटं राहिले. तुम्ही या झाडांचा काय अनुभव सांगत होते? हे झाडं पूर्ण म्हणजे हे झाले होते, पिवळे पडले होते. हे झाड किती कुठून कुठपर्यंत? हे जिथून शेंडा आहे ना हा. तिथून इकडे येऊ अशी. किती झाड होते हे? 7 झाडं झाड. होती. 7 झाडं इकडं, 3 झाडं परत तिकडं. हा, जिथं ज्यांना शेंडा जास्त दिसू हा, हा. राहिला ते झाडं ट्रेस मध्ये गेली होती. पूर्ण स्ट्रेस मध्ये होते. काय पूर्ण म्हणजे डायरेक्ट फळं पिवळे पडले, पानं पिवळे हा. पडले, काड्या डायरेक्ट जळून गेल्या होत्या. बर, मग तुम्ही त्यांना त्या झाडांना जगवलं कसं? मग कृषी अमृतचा वगैरे डोस टाकला. म्हणजे काय, मग सगळेच कृषी अमृत वापरता? म्हणजे तुम्ही 4 पहिले बी वापरतच होते ना? हा, मग कृषी अमृतानं LSQ ट्रीटमेंट केली थोडी. काय काय म्हणजे किती केली एक्स्ट्रा? म्हणजे या झाडांनाच पूर्ण म्हणजे एकराचाच डोस सगळा या झाडांनाच दिला लागला. किती झाडांना? या 35 झाडांना. सगळे स्ट्रेस मध्ये गेले, 35 झाड हा. होते पूर्ण. हा, पूर्ण. त्यातल्या इथं 7 होते, या लाईनला हा. मागे 2-3 होते. हा, सगळे असे पूर्ण 35 झाड होते. 36. 35 झाडाला एकराच. किती कोणे आणि किती RNPH वगैरे? एका झाडाला म्हणजे ते कॅरेट भर दिलं होतं टाकून अंदाजे. किलो बिलो नाही राहत, कॅरेट डायरेक्ट 4-5 झाडं मिळते तेच होतून मोजून मापून नाही करायचं सिस्टम. म्हणजे दोन मोलके नाही राहत आमच्याकडे. म्हणजे साधारणतः एक जनरल अभ्यास कसा असते बघा. समजा उदाहरणार्थ परत जर काही अशी समस्या कोणाला आली तर कुठल्याही गोष्टीचं जर म्हणजे मॅक्झिमम तरी 4 किलो सोडावं, पण आम्ही ज्यादा मरण 4-5 म्हणून थोडं ज्यादा सोडलं. म्हणजे तुम्ही त्या झाडांना एक्स्ट्रा जसं रेग्युलर टाकतो आपण त्याच्या दुप्पट तिप्पट हा टाकलं. हा, तुम्ही जनरल बेसल डोस किती किलोच टाकता? 4 किलोचा टाकेल एका झाडाला. एका झाडाला 4 किलोचा बेसल डोस, त्याच्यावर RNPH किती? RNPH ती 3 किलो. म्हणजे एकरीच्या हिशोबाने का डबल? ते पण नाही, डबल? एकराच्याच हिशोबाने, बाकी त्याच्यात नाही. यांना फक्त अच्छा, म्हणजे 2 झाले होते आपले. एक रेस्ट मध्ये एक झाला आणि एक धरायच्या टाइमिंगला एक झाला. बरं. मग तो बेसल डोस देऊ नये याचे स्ट्रेसमध्ये ज्यावेळेस गेले हा. तर झाडावर माल किती होते तेव्हा स्ट्रेसमध्ये गेले तेव्हा? तेव्हा म्हणजे
180 190 या झाडावर हा 180 190 फळं. फळं होती आणि साईज काय होती? साईज 200 ग्रॅम 200-300 ग्रॅम 300 ग्रॅम सगळे 1.5 कॅरेट निघाला होता तरी पण. या झाडांवर हा या म्हणजे ज्या झाडांवर जास्त माल होता तेच स्टेज मध्ये गेले होते हा बरोबर ना? हा. जनरल झाडांवरती 20-25 किलो होता नाही तिथं 1.5 कॅरेटच निघाला होता पण याच्यात जास्तच होता म्हणजे 2 म्हणजे बारीकच निघाल्या गोट्या. ते हा size तिकडे संख्या जादा जास्त होती. हा, संख्या ठीक आहे पण जास्त मग तरी सुद्धा याचा जो माल होता एक्स्ट्रा माल असल्यामुळे याचे झाड कोमात गेले कोमत गेली. आणि मग म्हणजे वय काय होतं तेव्हा झाडांचं 16-17 महिन्याच्या असं जेव्हा ते कोमत गेली. म्हणजे लास्टला जायला लागले होते हार्वेस्टिंगच्या आसपास हार्वेस्टिंगच्या आसपास. म्हणजे माल तयारच होता 5-6 महिन्यात हा तयार झाला आतमधून आहे ना पोपटी कलरचा आपलं याचा 5व्या महिन्यात माल होता का 5व्या महिन्यामध्ये हा 5व्या मध्ये 5व्या-6व्या महिन्यामध्ये ओके 15 ऑगस्टच्या आसपास गेलो होता. सप्टेंबरला प्लॉट निघाला होता मला. अच्छा आणि पानगळ कधी केली तुम्ही मागच्या वर्षी? 1 फेब्रुवारीला हा हा आणि पाणी आपलं आहे ना 25 फेब्रुवारीला दिलं होतं. म्हणजे 25 फेब्रुवारीला तुम्ही पाणी दिलं तेव्हा बाग किती महिन्याचा होता? 25 11 फेब्रुवारीला महिन्याचा 11 महिन्याचा 11 महिन्याचा बाग होता. भगवा व्हरायटी आहे? नाही शरद किंग. शरद किंग आहे. अच्छा बर शरद किंग व्हरायटीचं 11 महिन्यामध्ये फळ धरलं आणि म्हणजे वयाच्या वयाची. 6व्या महिन्यामध्ये तुमचा माल हार्वेस्टिंगला होता तेव्हा झाडाचं वय होतं 16-17 महिने आणि झाडावर माल होता 25 किलोपेक्षा जास्त. म्हणजे ह्या झाडांवर धरायचा 25-30च्या आसपास. हा ते साईज म्हणजे काय झालं फळाची क्वांटिटी अख्खा जास्त बाग कोमात जायला पाहिजे होतं. हे 35 झाडच कशा गेली? यांना काय थोडी केली होती थिनिंग पण केला नाही. यांना ओव्हरलोड होता जास्त. त्यांना नव्हता ओव्हरलोड अख्ख्या बागालाच ओव्हरलोड होता. हे कसं ते कसे वाचले मला याचा प्रश्न पडला. हे गेले याचा नाही प्रश्न मला. वयाच्या मानाने अहो मला सांगा मी त्या दिवशी काय म्हटलो तुमच्या गर्भामध्येच एखादं बाळ बाळंतीन व्हावं असा प्रकार आहे हा. अजून तिचं वयच नाहीये. तरी मागच्या वेळेस शिलाजीतच्या आहे ना 3 ट्रीटमेंट झाले होत्या माझ्या. मागच्या वेळेस तुम्ही असं काय केलं होतं का पहिल्या वर्षाच्या बागाला 35 किलो 25 किलो 30 किलो पहिल्या वर्षी म्हणजे यांचा बाग तर समजा तेव्हा 18 महिन्यात धरला अण्णासाहेब योग्य वय येते मग 24व्या महिन्यात हार्वेस्टिंग केला पण तुमचा बाग त्यावेळेस तुम्ही हार्वेस्टिंग केलाय हा 6 महिने अगोदर का तुमचे 35च झाडं कोमात का गेले बाकीचे का नाही गेले 3 ते मला ऐकायचंय खरं. हाताने ड्रिचिंग केली होती ट्रिपरवर हाताने. हा. पहिलं तुमचं नाव आणि पत्ता सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. माझं नाव अमोल गाडी राहणार देवळाली प्रवरा तालुका तावरी जिल्हा अहमदनगर. तुमचे फोटो पाहिले मी एखादा कोमात जाईल ते फोटो पाहून वय सांगितल्यावर बरोबर आहे ना. झाडांच्या फांट्या अक्षरशः तुटल्या होत्या. तुटणारच ना त्यांचं वयच नाही ना बाळ तेव्हा धरायचं आणि आताही तुटली 1-2 ठिकाणी पाहिले मी बरोबर आहे ना. मित्रांनो हे SCT वैदिकमध्ये रोज नवीन चमत्कार समोर येतो बरोबर आहे ना. शेतकरी प्रयोग करतात आणि त्यांच्या प्रयोगाला हे तंत्रज्ञान एवढं साथ देतं की त्यांच्याकडं खरोखर काहीतरी विशेष घडतं. आता आपण रस्त्याने ज्या बागा बघत आलो तुमच्या बंधूंच्या त्या पण बागा बऱ्या आहे म्हणजे इतर जनरल पब्लिकपेक्षा चांगले आहे. त्यांनी फक्त ओनली वन कृषी अमृतच वापरलं. वापरलेलं कृषी अमृत ना ते का दिलं तुम्ही त्यांना? नाही घेतला आता वापरा म्हणते. यांनी दिलं ते यांनी त्यांचं म्हणून आणलं आणि त्यांना दिलं. अर्धाच प्रयोग झाला तो. नाही अर्धवटच दिलं मग. बरं मला एक सांगा त्यांना कृषी अमृत वापरले तुम्ही मान्य आहे मला. पलीकडल्या प्लॉटला वापरलं इकडल्या प्लॉटला नाही वापरलं. मला एक सांगा याच्यामध्ये की त्या बागांचा मागच्या वर्षी किती माल निघाला होता? त्यांचा ज्यांनी म्हणजे पूर्ण वापरलं ना त्यांचा 8 टन निघाला होता आणि ज्यांनी काहीच वापरलं नाही ना त्यांचा 4 टन निघाला होता. म्हणजे क्षेत्र त्यांनी तिकडे वापरलं होतं. हा थोडंफार म्हणजे निम्मार्धा मी गेलो कशा का आणायला अमृत, माय बरोबर- charger. नाही मी तेव्हा संग आलं का मी घेतले की 1-2 डबडे जे डबडे घेतले. लगेच ते एखादा डबडे घेणार एखाद्या वेळेस घेणार एखाद्या वेळेस नाही घेणार असं निम्मा अर्ध म्हणजे असलं तर असलं नसलं तर नसलं चला. हा? म्हणजे निम्मा अर्ध करून तुमचा किती टन निघाला? माझा 25 टन झाड 900 950 झाड आहे. म्हणजे एका झाडाला किती निघाला? जवळजवळ 27-28 किलो. त्यांचा किती निघाला त्या वर्षी ज्यांनी वापरला अर्धवट त्यांचा एका झाडाला? 8 सगळं म्हणजे त्यांची ना 600 काहीतरी झाड आहे. 600ला 8 टन निघाला म्हणजे किती झाला तो एका झाडाला? 13 किलो. ते पण 11व्या महिन्यातच धरलेले बरं. सगळेच धरले संगत पण ते 13 किलो निघाला. तुमचा इकडे किती निघाला? 26. त्यांचा किती निघाला? 13. आणि जे ज्यांनी काहीच नाही वापरलं केमिकल केलं त्यांचा किती निघाला? 6 किलो 4 टन निघाला. 4 त्यांची किती झाडे? त्यांचे 400 450 झाड आहे. म्हणजे त्यांचे 10 किलो निघाला बरोबर आहे ना.
10 आणि 9 किलो बरोबर, म्हणजे 8-9 किलो, 13 किलो आणि तुमचा 26 किलो. किती फरक पडला. म्हणजे ज्यावेळेस तुमचा माल निघाला त्यावेळेस तुमच्या मी चर्चा नाही झाली का? नाही, जेव्हा पूर्ण हार्वेस्टिंग झाल्यावर चर्चा झाली. मग काय चर्चा झाली? मी त्यांना म्हटलं शर्यत शेवटच जिकत असते, अगोदर नाही जिकत, शेवटच पाहायचा फक्त. आधी तुमच्या पाहिलं- शर्यतीमध्ये 35 झाडं गेले ना? नाही गेले, दाखवून द्या मला कुठे गेलेले. नाही गेले, हा हा ते परत आले. आले एवढा याच्यात म्हणजे ट्रीटमेंट घेतल्याने वाचवले ते आम्ही. हे एवढा माल त्याला कसं काय आहे? हे वाया गेलं झालं ना मालाला. हा, मागच्या आता फोटो नाही तर तुम्हाला फोटो दाखवले का बरं तुम्ही फोटो तुमच्याकडे? घेतलेच नाही. पाण्याची इच्छा नव्हती, म्हटलं जाऊन द्या मरून द्या, आता मारणाऱ्याचे. पण नंतरून म्हटलं चला काहीतरी ट्राय करून पाहू द्या. हाय एसटी वैदिक. हा पाहू काहीतरी ट्राय करून, जगले तर ओके, नाही जगले तर जाऊन द्या म्हटलं. म्हणजे ते म्हणलं असं वाटत होतं ते जगणारच नाही. एवढी परिस्थिती यांची याची हा, याची याची. हे म्हणजे नाही, हे हा हेच हे पण असे 35 झाड. 35 झाड बरोबर आहे ना? आता मला सांगा, या झाडाला कोण म्हणाले कोमात गेलं होतं? फक्त एवढं झालं, बाकीच्या यांच्यापेक्षा हा, यांनी शेंडा जास्त घ्या. मग त्याची वाढच कुठली होती ना, ते मागं राहिलं होतं ना, म्हणून ते पळत आलं पुढं. नाही, ते मागं राहिलं ना, ते पळत आलं पुढं. मग पळायला जागा शेंडाची ना, पळायला कशाने? ते शेंडीने पळल ना ते. एक लक्षात ठेवा, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जर कमी असेल तर पहिलं झाड व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करून घेत. तुमची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे ती व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जरी पाहिली ती सुद्धा मॅच्युअर्ड आहे. हा पहा, हा शेंडा आहे ना, पूर्ण मॅच्युअर्ड आहे. हा शेंडा मॅच्युअर्ड कशा ओळखायचा? स्टॉपिंग करायचं आहे. नाही, समजा आता हा शेंडा आहे की नाही, हा तोडतो मी तुमच्यासाठी. ओढत बघा, ओढत नाही बरोबर आहे. शूट असला का लगेच ओढत. हा, शूट असल्यावर ओढतो. दुसरी गोष्ट तुम्ही तर बघा, मॅच्युअर्ड झाली बघा, इतकी झाली. नंबर 1. नंबर 2, याच्यामधलं स्पेसिंग बघा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा टाईट आहे एकदम. याच्या ज्या काड्या आहे, रिफिल काड्या काय आहे, सगळ्या टाईट आहे, कडक आहे एकदम. म्हणजे याच्यामध्ये काय भरलेलं आहे? घर भरलेलं आहे. म्हणजे हा हालत सुद्धा नाही तर जनरली शेंडा निघाला तो असा लोंबतो खाली. तुम्ही बघा शेतकऱ्याच्या बागेमध्ये जा, तू कुठं लोंबतो? खाली. आता हा लोंबला बघा खाली, बरोबर आहे की नाही? परंतु जरी लोंबला आहे तर हा वजनाने लोंबला आहे, त्याच्या मागच्या काडीमध्ये दम नाही धरायला, म्हणून. बाकी हा एकदम टाईट आहे बा. म्हणजे एक लक्षात ठेवा बघा, हा सरळ आहे बा. दिसतो तुम्हाला? हा सरळ आहे. हा सरळ आहे बघा, ते सरळ आहे की नाही? सर या बा, काळी काळी डायरेक्ट पूर्ण काळी काळी आहे त्याची, बरोबर आहे ना? म्हणजे मला सांगायचं काय की ही सुद्धा तुमचं मॅच्युअर्ड आहे. असं काय केलं तुम्ही? म्हणजे कृषी अमृत टाकलं, त्याच्यानंतर काय तुम्ही मिक्स केलं? RNPH. त्याचं मी पावडर कालवली. किती कालवली तेवढ्या याच्यामध्ये? ती काय आपण 3-3 किलो त्या 35 झाडांना. हा, अजय रसायने हो तुमच्यामध्ये. तेवढ्या त्या याच्यामध्ये एक तुम्हाला म्हटलं ना, एक एकराचा डोस केला होता. एकराचा डोस 35 झाडांना केला. ते तुमच्याकडे खरा आणला होता, या बाकीच्या याला आणला होता. म्हटलं आता हे मरूच राहिली, या सगळ्या एकराचा 35 झाडांना कुणी टाकतं का? शेखर सर. मग कोमात जायला लागली होती ना ती. म्हणजे तुम्हाला त्यांचा जीव महत्वाचा वाटला, जीव महत्वाचा वाटला. पण तुम्हाला डेअरिंग कसं झाली एवढी? ठीक आहे, बरोबर. तसं नाही. ट्रीटमेंट करायची असते लोकांना, बरोबर आहे. ट्रीटमेंट करतात, सगळेच लोक करतात, परंतु ती सल्ल्यानुसार करता ना. का हे द्या ते द्या बा. सॉइल चार्जर तुम्ही त्याला 150 ml, 20 ml, 30 ml टाका. त्याला कृषी अमृत तुम्ही 3-4 किलो टाका. त्याला RNPH समजा तुम्ही एकराच्या हिशोबाने तुम्ही त्याला काय तेवढं लागेल तेवढ्या कृषी अमृत तेवढंच घ्या. पण तुम्ही डायरेक्ट एकराचा डोस त्या 35 झाडांना टाकला तर आज डोस मध्ये म्हणजे आपलं मायक्रोरायझर पण टाकलं होतं. हा, मायक्रो 2 पुड्या चार्जर टाकल्या होत्या. म्हणजे काहीच कमी नाही ठेवलं तुम्ही आणि सॉइल चार्जर 5 लिटर ओतून दिलं होतं त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये. डोस मध्ये. डोस मध्येच दिलं होतं. आणि सॉइल चार्जर तुम्ही LSQ पण केलं हा, त्या झाडाला. हा. किती ग्रॅमचं केलं होतं ते? किती ग्रॅमचे पुढे? 3 पाकिट 18 ग्रॅमची. 1800 ग्रॅम हा. त्या 35 झाडांना. हा. तुम्ही पारणार त्या यमाच्या. नाही, लोक आगोरी प्रयोग वेगळे करता उलटे. यांनी यमाच्या दरवाजामधून त्यांचे प्राण काढून आणले. हा, तुम्ही सावित्री आहे या सत्यवानांची. हो, म्हणजे तुमच्या ह्या 35 झाडांवर एक संशोधन व्हायला पाहिजे. जगात असं तंत्रज्ञान नाहीये का ते मराल टेकलेल्या झाडांना उजरू शकतं. बरं ठीक आहे, उजरले जरी तर 1 वर्ष वाया आता जातं. ज्यांनी आता यांनी बाहेर रिअल मध्ये मेलेच होते. म्हणजे संपला होता काय? संपलाच होता. तुळे पडून ते पुढच्या वर्षी आमचा विषय झाला, म्हणलं वाचत नाही राव. पानच नव्हते, काड्या वाळून गेल्या होत्या. सावित्री असल्यावर सत्यवान काय जाईल? लोड म्हणजे अजूनही असं म्हणता याला सगळं कॅपॅसिटी धरीन बरं का. मागच्या वर्षी धरली, या वर्षी पण धरीन बरं का. काढू म्हटलं राहून दे. तरी तोडायला गेलं का असं वाटत नको. आता मागच्या वर्षी कुठे गेले होते कॉमात, या वर्षी कुठे जाणार आहे कॉमात.
ओके. अमोल भाऊंचा जो प्रयोग आहे हा संपूर्ण SCT वैदिकच्या इतिहासामधला पहिला प्रयोग आहे. यासाठी त्यांना पहिला टाळ्या वाजवल्या पाहिजे आपण. कारण त्यांनी खर्चाकडे न बघता त्यांनी जीवाकडे बघितलं. झाडांचे जीव वाचले. 35 झाडांनी तुम्हाला मागच्या वर्षी किती फळ दिलं? एकराचा डोस माझा जो आहे ना ते मॅक्झिमम माझ्या 2 एकराचा डोस हे 35 झाड या वर्षी काढून देईन मला. ते जर मेले असते दिला असता का तेवढे पैसे? तोच हिशोब मी करणार होतो. मी म्हणलो ना मगाशी हे कॅल्क्युलेशन विद्यार्थी मला जरा अवघड भेटलाय आज. जास्त उंचीचा विद्यार्थी भेटला. दरवेळेस माझ्या उंचीच्या झाडामध्ये मापात किती राहतं. ऍव्हरेजली निघाला असतं 20 किलो आपण धरला असतं तर जुगलबंदी भारी होईल. पण आज म्हणजे मी तेच म्हणलो 35 झाडांनी तुम्हाला मागच्या वर्षी इंटू करा ना तुम्ही हिशोब तो. तेच तुम्ही करायला म्हणतो ना. मॅथ माझं एवढं काय पक्का नाही बरं 35 का. गुणिले 25 35 गुणिले 25 25 त्रिक 75 आणि 25 पाचा 25 600 म्हणजे 750 आणि 125 किती झाले? 875 म्हणजे 900 किलो 900 क्विंटल म्हणजे 900 किलो गुणिले 100 रुपये बाजार दरा. फक्त काय बाजार गेले मागच्या वर्षी? माझा 85 ना गेला. बरोबर आहे ना. 85 जरी धरला 100 हिशोबासाठी धरू आपण तर किती झाला तो? 80,000 रुपये झाले ना. मी म्हणलं ना तुम्हाला 2 म्हणजे एकराचा डोस देऊन गेलं का नाही? आणि 80,000 रुपये नुसते या झाडांचे झाले. मग या 35 झाडांनी तुमचा 2 एकराचा डोस काय केला? दोन डोस एकराचे दोन डोस काय केले? कम्प्लीट करून घे. क्या बात आहे. याला म्हणतात बिझनेस. येस. अख्ख्या महाराष्ट्राला अमोलचा अभ्यास शिकणं गरजेचं आहे. आणि जर महाराष्ट्राने हा अभ्यास जर नाही शिकला तर अख्खा महाराष्ट्र अडाणी असं म्हणायचं. तरी Business माझं एवढं मॅथ पक्का नाही पण कॅज्युअली धरायचं. यात नाही पक्क. पण तुमचं जे कर्म आहे ते पक्क आहे ना पूर्ण. नाही कर्म पक्क आहे ना एकदम. आहे ना. म्हणजे काय कर्म करायला पाहिजे याच्यावर फोकस आहे ना. लोकांना तेच कळत नाही. लोक त्या खर्च का पाहत्या. अमोल भाऊ त्या झाडाच्या जीवा का पाहतो. मग त्यांनी झाडाचे जीव जाणले तर अजून बी मला कोणत्या प्लॉट म्हणजे माझ्या प्लॉट मध्ये कोणत्या झाडाचा काय ट्रबल आहे हे मी तुम्हाला आता बी सांगू शकतो. एवढा अभ्यास तुम्ही तर माझ्यासारखेच आहे. माझ्या कोणत्या झाडाची या बागात फांदी मोडेल आणि तुम्हाला कितव्या नंबरच्या लाईनचे कितव्या नंबरचं झाड हे बी सांगू शकतो. एवढं प्रेम आहे. एवढा वेळ दिला त्यासाठी. म्हणजे पुरा वेळच आहे. तुमचं मागच्या वर्षीचं जे गणित आहे ह्या झाड बागेचं तर थोडं सगळं आम्हाला जरा अभ्यासून घ्यायचं आहे. बरोबर आहे. पहिली गोष्ट तुमचे हे जे 35 झाडं आहे हे 35 झाडं कोणते हे कुठल्याही तज्ज्ञाला सुद्धा ओळखू येणं मी शक्य तुम्हाला नाही. येतानीच म्हटलं तुम्हाला ते बरोबर. 35 झाड आहे ते ओळखून दाखवा बागा. बरोबर आहे. कारण त्याच्यामध्ये काही उणीवच तुम्हाला नाही. त्याच्या शेजारी आणून दाखवलं तरी तुम्ही मान्य करता नाही करणार कोणीच मान्य. कारण याच्यामध्ये कुठलेच लक्षणं नाही. लक्षणच नसेल तर कसं ओळखणार? ओळखलं कधी जातं जेव्हा त्याचे काहीतरी दोष राहतात. वाळून गेल्या होत्या त्या हा. काढून टाकल्या. आता याच्यात दिसती एखादी अर्धी राहिलेली काढायची. अशा डायरेक्ट वाळल्या होत्या मोठ्या हे बघा पुरावा आहे बघ. चला चला थोडा थोडा आहे. धन्यवाद. हे बघा ही फांदी बघा अजून वाळलेली. पण अशी फांदी तर याच्यात वाळती कशात? आपण जर पानगळीचा स्प्रे घेतो ना त्यात बी वाळती. म्हणजे ही पाळलेली फांदी बघा इथं आहे का? म्हणजे ही मागच्या वेळेस कोमात गेल्या झाडाची फांदी. बरोबर ना. हो. म्हणजे थोडक्यात तुम्ही या 35 झाडांचे प्राण वाचवले. हे 35 झाडं आता तुमचा बाग वाचवणार. हा, खर्च माझा सगळा. एक टायमिंगचा डोस झाला म्हणायचं. झाला. बरोबर आहे की नाही. आणि तसं पाहायला गेलं तर नुसतं झाडं नाही वाचले सर. झाडं परत तुमचे ह्या झाडांच्या बरोबरीला आली. ते ओळखून सुद्धा येत नाही ना. का वेगळे सेटिंग वेगळे आहे का काय काहीच नाही. हे तुम्ही सांगताय म्हणून आम्ही विश्वास ठेवायचा आहे. आणि 35 झाडातून त्यांना शिकायला भेटलं ना आयुष्यभरचं. जे आजपर्यंत कोणाला शिकायला झाड भेटलं मारायला लागलेलं झाडातून त्यांना काय म्हणजे सगळं तो- भेटलं. मरायला म्हणजे ते मेलेच होते डायरेक्ट. घरात ये म्हणून ना. वाटलं असतं तुम्ही मागच्या वर्षी पाहिलं असतं ना तुम्ही म्हणजे मेलेले. आता काय त्याला काही टाकलं तरी पार तुम्ही एक तर आगोरी विद्या शिकून आलेले. मी शेतीमध्ये आगोरी विद्या केलेला पहिला प्राणी पाहिला वाज. केमिकल मध्ये करीत होतो आधी बर का. केमिकल मध्ये आगोरी हा, विद्या ते लय चालू होती. हा, त्या आधी करीत होतो. कशात? पण इकडे डायव्हर्ट झालो आणि बाग कशात टाकल्यापासून हा, कशात कोणत्या पिकात कांद्यात ऊसात काय आगोरी करायचं? खत भरपूर टाकायचं, मटेरियल भरपूर टाकायचं. बर. चार टाकायचे. हा 2 चांगल्या 4 टाकायच्या असं होतं. तोच कार्यक्रम इकडे चालू आहे. नाही मग तो इकडे डायव्हर्ट करून टाकला. बर. म्हणलं चला तू का बंद केला मग? हा ते महाग झालं लय म्हणून आणि ते काय कडक जमिनी व्हायला लागलेलं आहे. महाग झालं आणि कडक झालं म्हणून. हा नाही तर ते अजून चालूच असतं. हा, अजून चालूच असतं. नवनाथांमध्ये एक आडबंगी नाथ होता ना. वापरायला हाय काय नाही करायचे. शेणखत भरपूर टाकायचं. आता ह्या वावराला आहे ना मी आपल्या 2 व्हीलर 35-40 टेलर टाकलेले. ट्रेलर. हा ओके. 2 व्हीलरची 2 व्हीलर 2. म्हणजे ह्या कधी टाकले ते? आता डोसला
या डोसला हा कुठून आलं शेणखत हे? घरचंच होतं, गाय इकले हा, मग ठीक. मिल्क चार्जरचं होतं. मिल्क चार्जरच होतं ते. अच्छा, गोअमृत होतं. हा, आता गाय विकून टाकले म्हणून लक्ष द्यायला याला कमतरता पडून हा. राहिली. 100% मिल्क चार्जर वापरलं होतं काय भरपूर वापरलं मिल्क चार्जर. हा, बादल्या अजून पडेल तिथं. अच्छा, पण गाया सुधारल्या, सगळं सुधारलं आणि नंतर मीच खराब व्हायला लागलो. म्हणलं गाय ऐकावं लागेल, इकडं लक्ष तिकडं लक्ष, मॅनेज व्हायना नाही ना. मग मग इथं इकडं तिकडल्यापेक्षा दुधाला रेट असे चालू होते, परवडणार नाही. खाद्यांची तिचं चाऱ्याचा मिल्क पडता चार्जर वापरून प्रॉब्लेम नाही. नाही. म्हणजे काय होतं, रेट डाऊन झाले होते ना, 28 रुपये रेट गायांचा आणि परत. शेणखताचं मग शेणखत आता सध्या ह्या वर्षी आहे तेवढ्या तिथं पडलेल्या तेवढ्या, आणि घरी आहे 3 गाया. परत घ्यावं लागतील. आता या बागेविषयी आपण थोडी माहिती घेण्यापूर्वी आपण मला पहिले ह्या 35 झाडांचा विषय संपून टाकू आपण. म्हणजे एक लक्षात आलं सगळ्या शेतकऱ्यांना की मर रोग या जगात नाही आहे, तर या जगामध्ये फक्त काय कुपोषण आहे. कुपोषण. जर तुम्ही जर ते कुपोषण दूर केलं तर कसल्याही स्ट्रेसमध्ये पार संपलेली झाडं सुद्धा आता हे 35 झाडांना जर काही केलं नसतं, हे 100% मेली असती. बरं डाग पडला असता अख्ख्या वावरामध्ये. अख्ख्या डाव. ते बारीक बारीकच राहिले असते, ते काही मागच राहिले असते. आणि मग ते वीक राहिले असते, भलं आपण किती वापरलं असतं, मग तुमचा त्याला याच्यावर पाहिला आला असता, बरोबर. मग पुढं स्प्रेडिंग झाला क्या असता. बात आहे, क्या म्हणजे हे जे आहे ना, हे अभ्यास पाहिजे त्याच्यामध्ये तुमच्याकडे दूरदृष्टी. याला आता दूरदृष्टी मागच्या म्हणतात. वर्षी त्या अख्ख्या याच्यात आहे ना, तिथं एक झाड आहे. काय व्हायचं, हे बाकीचं खत वगैरे टाकलं का आपलं म्हणजे RNPH हा, वगैरे हा. सोडायचं, आणि ते उरलेलं पाणी राहायचं ना, ते खंगुळून एका झाडाला टाकायचं, एका बरं. झाडाला टाकायचं. अभ्यास. त्याला पाणी जादा झालं. हा, काय यांच्यापेक्षा त्याला पाणी जादा झालं. म्हटलं उरत काय ते जाऊन देतो, बरोबर. आपण कसं म्हणतो चाटून हा. पुसून खाणे, बरोबर बरोबर. तसं ते त्या काय झाडाला केलं? टाकलं, त्याला पाणी जादा झालं. पानकाळ्यामध्ये तेवढ्या एका झाडाला टिपका आला टिपका आलता. होता. बाकी पण कुठंच बाकी नाही. कुठंच नव्हता, त्या झाडाला होतं. त्याला ओव्हर पाणी झालं. म्हणजे राम सर नेहमी सांगता पाणी लई पाणी लागत नाही. विष आहे. याच्यावरून मी ओळखून घेतलं, डाळिंबाला पाणी लई लागत नाही. पण सरांचं नाही ऐकलं भाऊ. नाही, स्वतः ट्राय झाल्याशिवाय कळत नाही ना. स्वानुभव. हा, याचा त्याचा सल्ला घेण्यापेक्षा माझं वैयक्तिक मत, स्वतः ट्राय कर. थोडा घाट्यात जाईल, पण परफेक्ट एकदम 100%. आयुष्याचा निर्णय मिळाला ना, हा. पण ते लोक करत नाही. बरोबर आहे की नाही? घाबरतो. नाही लोक नाही म्हणता, हो शेतकऱ्याचा नंबर द्या ना, शेतकऱ्याचा नंबर द्या. का त्याच्या जीवावर पंढरपूर गायचं तुला, त्याचे झेंडे हो. माझं तर म्हणणं आहे, कोणाला फोन करण्यापेक्षा आणि हे करण्यापेक्षा आपण स्वतः यूज करून पाणी. 4 झाडांवर प्रयोग करा ना तुम्ही. तुमच्या लय अख्ख्या वावरावर करायची काय गरज आहे लाखो रुपयाचा. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे महत्वाचा विषय. पूर्वी नोकरी करून आले. कुठे नोकरी केली तुम्ही? पुण्याला किती वर्ष नोकरी केली? 15 वर्ष होत. 15 वर्ष नोकरी करून किती पैसे कमावले? ते काय एवढे म्हणजे सगळे साठून 30-40 लाख रुपये होते. काय बात करता? अच्छा, म्हणजे 40 लाख रुपये तुमच्याकडे होते तेवढ्या वर्षांचे शिल्लक, ते सगळे तुम्ही इकडे आणले आणि शेतीमध्ये गुंतवले. सगळे लेवल, ट्रॅक्टर वगैरे सगळं, सायपन बिपन काय असेल तुमची. ओके, मला एक सांगा, आता ह्या बागेच्या बाबतीमध्ये तुम्ही जे काही झाडांचा प्रयोग केला, हा प्रयोग जर नसता केला तर आज तुमचे 35 झाडं गेले असते आणि बाकीचे त्याच्या शेजारचे पण मारायला लागले. मरायला सुरुवात झाली असती. म्हणजे फार मोठं 35च्या ऐवजी डबल तर 100% झाले असते. 70 तर आरामशीर मेले असते. ठीक आहे. म्हणजे आता आपण एक लक्षात आलं की जर आपण पोषण भरपूर दिलं तर कुठल्याही प्रकारची समस्या शेतीमधली काय होऊ शकते, येत नाही. दूर होऊ शकते. बरोबर आहे ना? आपण पुढच्या लोकेशनला जाऊ. ठीक.